घर तयार झालं सूरज? जे काम घराचं चालू आहे. हां. आता वॉलचं ते काय म्हणते स्लॅब. स्लॅब पडलाय आणि खालचं बांधकाम चालू आहे. वाह! हं. मग आता त्या घरात पहिल्यांदा कोणाला नेणार आहेस तू? घर तयार झाल्यावर? लगेच कोणाला नाही. बहीण आणि दाजी बसतील पूजेला. लगेच आपण नाही बसायचं. हां. हं. पण केदार सर लगेच करत नसतात ना काहीतरी ते शुभमंगल हो, कसावं. हो, हो. हां, हां. शुभमंगलचा काय विचार केलायस तू? लगेच नाही. लगेच नाही. अजून नाही. वेळ आहे ना. आता अजून हं. रिलीज पण होते ना सरांनीच फिल्म. सांगितलंय मला. कुणी सांगितलं? केदार सरांनी काय हां. सांगितलं तुला? लगेच प्रेमात पडू नको. लगेच प्रेमात पडू नको. वाह! काय हे सर मुलीगत धोका उपदेश. मिळेल. गोलीगत धोका भेटेल. वाह! अरे हं. बापरे! केदार सर काय तुम्ही त्याला मार्गदर्शन करताय या सगळ्या गोष्टींमध्ये? नाही, मार्गदर्शनपेक्षा असं आहे की ना, तुमची एक वेळ असते आणि त्या वेळेमध्ये तुम्ही किती काम चांगलं हो, करता आणि सेटल होता हे महत्वाचं आहे. मी म्हटलं सेटल व्हा. हो, कारण आता काही तसं काही तो त्याचं वय झालंय असं नाहीये. तो अगदीच 23-24 वर्षाचा हो. आहे. लग्नाला एखाद वर्ष अजून गेलं तरी लग्न होऊ शकेल. पण लग्नाच्या या सगळ्या धावपळीमध्ये जी आता तुला काम संधी मिळालंय. मिळतेय, हं, त्या संधीकडे खूप मन लावून काम कर आणि खूप फोकस राहा, की मला काय कुठे जायचंय. हं, एकदा ते सगळं सेटल व्हायला लागलं आणि लोकांना कळायला लागलं, की मग आपसूक या सगळ्या गोष्टी होतात. हं. आणि तसंही बघ, घर, गाडी आणि बायको ही योग आल्यानंतरच तुमच्या नशिबात येते. येते. तुम्ही कितीही काही करण्याचा प्रयत्न केला. अनुभवाचे बोल.